या सो LG कंपनी एसी बनवते. ओके. कारची एसी, लेट से कारची एसी, कार एसी बनवते. नाव इन दिस केस टेल मी वन थिंग. ओके. टेल मी वन थिंग. हा एसी कारसाठी बनलाय. ओके. अँड वी नीड टू टेस्ट दिस एसी. 1,000 कार आहेत. 1,000 कार आहेत. 1,000 कार साठी एसी किती बनले? 1,000 बनले समजा. ओके. LG कंपनी यांचा आणि अजून कार पर्यंत काय संबंधच नाही. LG कंपनीकडे एसी बनवणं चालू आहे त्यांचं. ओके. मग हा जो एसी आहे हा काम करतोय की नाही, म्हणजेच एसीची टेस्टिंग होते. एसी मशीनची, एसी एअर कंडिशनरची टेस्टिंग होते. टेस्टिंग करणं म्हणजे काय? हा एसी एका पर्टिक्युलर एरियाला थंड करतोय की नाही. बरोबर. राईट. नाव टेल मी वन थिंग. हाऊ डू वी टेस्ट, हाऊ डज दिस LG टेस्ट दिस एसी? LG या एसी ला कसं टेस्ट करत असाल गौरव, अनु, पल्लवी? सी, this AC, no, these are the components. These are the components, okay, independent components. Now, it doesn't AC this for testing. LG company doesn't require 1,000 car to test 1,000 AC. और इव्हन अ सिंगल कार, एक कारची पण गरज नाहीये हे एसी टेस्ट करण्यासाठी. म्हणजे इमॅजिन करा, आपण असं म्हणतोय की हे एसी टेस्ट करण्यासाठी कार लागते. याचा अर्थ असा की 1,000 एसी 1,000 वेळेस तुम्ही कारमध्ये फिट करणार, कार चालू करणार, टेस्ट एसी काम करतोय का पाहणार आणि काढणार आणि पॅक करणार. ओके. दिस इज नॉट अ रियल टाइम सिनारिओ. सो व्हॉट डज दिस एसी, व्हॉट डज दिस LG company do? LG company creates this AC such a way that this can be tested independently. म्हणजे कार जरी नसला ना तरी एसी ला LG कंपनी टेस्ट करू शकते. मग त्यांच्याकडे काही सिनारिओ असू शकते. एखादा प्लग असेल, एक कार एवढा एरिया असेल, त्या प्लगला एसीला त्या कारमध्ये टाकत तेवढ्या त्या एरियात ठेवत असतील आणि पाहत असतील तेवढा एरिया थंड करतोय का. ओके. किंवा अदर काही सिनारिओज असतील त्यांचे. आय डोंट नो. ओके. बट sure shot is LG company doesn't require car to test it ACs. This can be tested independently with different scenarios. सेम अबाउट म्युझिक सिस्टम. म्युझिक सिस्टम जर समजा तुमची JBL जर म्युझिक सिस्टम बनवत असेल, ओके, वेदर इट इज स्पीकर ऑर वॉट एव्हर इट इज, ओके, तर कंपल्सरी नाहीये की म्युझिक सिस्टमला तुम्ही कार मध्ये फिट केल्यानंतरच टेस्ट करता येईल. दिस कॅन बी टेस्टेड इंडिपेंडेंटली. दिस कॅन बी टेस्टेड इंडिपेंडेंटली. सेम अबाउट टायर. टायर कंपनी जेव्हा टायर मॅन्युफॅक्चर करते तेव्हा टायर टेस्ट करण्यासाठी कंपल्सरी गाडीला फिट करत नाही टायर. ओके. दिस टायर्स कॅन बी टेस्टेड इंडिपेंडेंटली. त्यांच्याकडे काहीतरी एखादे चाक असेल, मशीन असेल, व्हॉट एव्हर द सिनारिओ, व्हॉट एव्हर द टेस्ट केसेस दे हॅव, दे कॅन परफॉर्म इंडिपेंडेंटली इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कार. कारवर डिपेंडंट न राहता दिस कॉम्पोनंट्स कॅन बी टेस्टेड इंडिपेंडेंटली. क्लिअर आहे? ओके. दिस थिंग इज क्लिअर नाव. राईट गाईज? सिम्पल आहे. अजून स्प्रिंग नाही आला इथपर्यंत. दिस कॅन बी टेस्टेड इंडिपेंडेंटली, राईट? वेक अप गाईज. गुड मॉर्निंग. एनीवन लिसनिंग टू मी? Yes. Yes, sir. Right. Sir. Okay. So we do not need a car to test these components. Now in spring, same thing happens. Okay, same thing happens. When we say tire or music system or air conditioner, all these are independent component. Okay, all these are independent component which can be tested independently. Now, how to make sure that these are independent component? For that, we have something called as at the rate component annotation.
There are lots of annotations like this, but one of the annotations which we are going to use today is at the rate component annotation. So what does this at the rate component annotation do? This at the rate component annotation marks your component as an independent component which can be tested independently, which can be injected independently. Injected म्हणजे गाडीमध्ये टायर कॅन बी फिट इंडिपेंडेंटली, राईट. घेऊन या डायरेक्ट, काही पाहायची गरज नाही, डायरेक्ट इथे टाका, फिट करा, दॅट इज इट. Okay, so that is what something this at that component annotation do. So what does this at that component annotation do? At that component annotation marks your class. This is a class level annotation. Okay, I'll write a program. At that time, you will get an idea. So this at that component annotation marks your component as a component. Okay, mark your class as an independent component which we can inject independently. Okay, now see. Let's go ahead and create one application where we have a car and we have tire, and which we can independently inject this tire into the car, and we can use this car, or car we can run the car. ठीक. ठीक guys. Yes, sir. Okay, now let me just create one more package here, not here. Yeah, here. So because we are going to check see this independently, hence we need this. I'll create a new project only from scratch, and we will be exploring the car tire example only, or maybe today we can take a music system or something else. No. Car dot demo dot test. Okay, we can take anything, but I'm taking test. You guys give it proper name. Okay. Okay, now we have created a package. Now we'll create one class here. I'll create this class as a car runner. कार रनर म्हणतोय मी, बाकी बघू आपण नंतर. If we try to explore other things, we can explore. Okay. Okay, now we have this runner class, and okay, now we have this runner class, and inside this what do we need? We need a main method to in order to run this, in order to create the context and get the beans. Okay, now let me close the other classes. Okay, Karana, let me close the other classes. Okay, now see, what do we need? I'll create one main method. ठीक है, main method create के लिए. Now, okay, we need a car. We need a car. एक क्लास क्रिएट करा मग कार नावाचा. Okay, now what does this car do? What does this car do? Car runs, right? Car actually runs. Okay, so आपण काय करू, कार मध्ये आपल्याला वी नीड सम थिंग्स, फ्यू थिंग्स इनसाइड कार, सच एज दिस इज वन ऑफ आवर component as a car. Okay, now what does this car do? Car need a tire. Okay, जसं आपण लूज कपलिंग मध्ये एक्झाम्पल क्रिएट केलं होतं, सेम एक्झाम्पल वी आर गोइंग टू क्रिएट हियर. टायर. ओके, नाव कार मध्ये टायर इंजेक्ट करायचा, आपल्याला कार मध्ये टायर इंजेक्ट करायचा. दिस इज व्हॉट इज अवर डिपेंडन्सी इंजेक्शन वी आर एक्सप्लोरिंग नाव. कार मध्ये टायर इंजेक्ट करायचा, सो वी नीड अ टायर. ओके, वी कॅन डू लाईक दिस. नाव टायर नावाचा क्लास आपल्याकडे अजून क्रिएट केलेला नाहीये. सो व्हॉट विल डू, we'll go ahead and create one interfaces with the name of tire. Why interface? Because to achieve loose coupling.
right? And we have already seen loose coupling. Now see, this is what interface is. Tire नावाचा interface. Now, what does this tire नावाचा interface contains? This tire नावाचा interface contains what? Your one method, maybe. What is method? Inject tire, right? Inject tire नावाची मेथड होती आपल्याकडे. What I don't remember exact method, but let's say inject tire or rotate tire. We can say rotate tire, inject tire, whatever it is. ठीक आहे. ही मेथड आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट ठेवायची आहे, कारण आपण रिस्पेक्टिव्ह टायर क्लासमध्ये या मेथडला ओव्हरराईड करणार आहोत. बाय डिफॉल्ट पब्लिक असते, विल आय से वाईड मेथड. ठीक आहे. नंतर आपण याला ओव्हरराईड करू. नाव दिस इज व्हॉट आवर टायर इज. नाव या कार मध्ये आपण कोणताही टायर फिट करू शकतो आता, कारण आपण इंटरफेस यूज केला. याच्यामध्ये आता आपण काय करणार? चाइल्ड क्लासेस क्रिएट करणार, जसं की लूज कपलिंग मध्ये पाहिलं होतं. ओके. MRF TYRE टायर एक क्लास आहे. MRF टायर. आता हा काय करतो? इम्प्लिमेंट करतो कशाला? कशाला? टायर इंटरफेसला, राईट? दिस इम्प्लिमेंट्स टायर इंटरफेस. आणि मग म्हणतो बाबा ओव्हरराईड करा त्या मेथडला. कोणत्या मेथडला? इंजेक्ट टायर मेथडला. आणि याच्यामध्ये तुम्ही लिहायचं इथं व्हॉट यू विल राईट, MRF इंजेक्टेड, राईट? MRF टायर इंजेक्टेड, MRF टायर इंजेक्टेड, राईट? वी नो दॅट वी हॅव ऑलरेडी डन दिस. ओके. सेम काय करायचं आता तुम्हाला? MRF सारख्या अजून एखाद्या दोन टायरच्या कंपनीचे क्लासेस क्रिएट करा, जसं की C8 टायर, राईट? आणि C8 टायर मध्ये काय लिहायचं? C8 इंजेक्टेड. C8 टायर इंजेक्टेड. ओके. नाव see, we have two tires. Okay, now we can create one more tire here. Let me, what is that? Apollo tire, right? Apollo tire. And inside this Apollo tire, where is the Apollo one, guys? Yeah, Apollo is injecting. Apollo tire injecting. Okay, now see, we have this much classes, this much tires now. Now what do we need? We need to inject these classes, this tires into this car. बरोबर. आपल्याला कार मध्ये या सगळ्यांना इंजेक्ट करायचं आहे. इंजेक्ट करायचं म्हणजे रन टाइमला जो कोणता टायर अवेलेबल असेल तो टायर आपल्याला या कारला प्रोव्हाइड करायचा. कार मध्ये मी एक मेथड क्रिएट करतो. कार स्पेसिफिक मेथड राहील ती पब्लिक वॉइड कार इज रनिंग. ठीक आहे ना? एक काहीतरी मेथड मी करतोय, मेथडचं नाव लिहितो आणि याच्यामध्ये काय लिहिणार आपण? टायर. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? टायरचं म्युझिक सिस्टम, आपलं सॉरी, कोणता जो टायर आहे ना तो इंजेक्ट करायचा, म्हणजेच टायर डॉट इंजेक्ट टायर करायचं, एक गोष्ट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर व्हॉट डू वी नीड? आपल्याला कार साठी काहीतरी प्रिंट करायचं की बाबा कार इज रनिंग म्हणायचं, समजा व्हॉट एव्हर इट इज, कार इज रनिंग. ठीक आहे. म्हणजे या कारला टायर आहे, राईट? या कारला टायर आहे. कार मध्ये टायर आहे, म्हणजे कार मध्ये टायर आपण इंजेक्ट करतोय. ओके. आपण एक तर हा इंटरफेस आहे, दिस इज वन थिंग. कार आणि टाईट कपलिंग जर पाहिजे असेल तुम्हाला, इफ यू कॅन गो विथ द टाईट कपलिंग, यू कॅन ऑलवेज गो विथ लाईक दिस, MRF टायर, MRF इज इक्वल टू न्यू MRF. यू कॅन ऑलवेज गो विथ लाईक दिस. आणि MRF डॉट काय करू शकता तुम्ही? इंजेक्ट टायर, राईट? इंजेक्ट टायर. पण तुम्हाला माहिती आहे की न्यू कीवर्ड सोबत इश्यू काय आहे, की जर समजा रन टाइम, जर समजा उद्या जर MRF टायर अवेलेबल नसला तर आपल्याला दुसरे टायर फिट करता आले पाहिजे. पण या कोड मध्ये काय होईल, जर समजा लेट से की उद्या कोणी म्हटलं MRF टायर नाहीये, तर व्हॉट विल डू? आपण काय करणार? या मेथडला या लाईनला कमेंट आउट करणार, डिलीट करणार, आणि MRF च्या ऐवजी जो अवेलेबल असेल, मे बी C8 और अपोलो, त्या टायरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून इथे इंजेक्ट करणार. म्हणजे आपल्याला हा कोड चेंज करावा लागणार. ओके. नाउ हिअर, this is what is the issue with our tight coupling. Now, with loose coupling, what we can do, we do not need to do that. We do not need to worry about the tight coupling or changing code.
Okay, what simply we can do? We can simply inject this tire into this car. आपण काय म्हणतोय की बाबा हे टायर इंटरफेस तुझे जे चाइल्ड इंटरफेसेस आहेत, चाइल्ड क्लासेस आहेत ना, त्याच्यापैकी जो कोणी अवेलेबल असेल तो मला दे. त्याच्यापैकी जो कोणी अवेलेबल असेल तो मला दे. आता आपण म्हटलं की ह्या टायर्सला इंडिपेंडंट बनवायचं. ओके, या टायर्सला इंडिपेंडंट कंपोनंट बनवायचं, म्हणजेच की हे कंपोनंट इंडिपेंडेंटली आपण कोणताही उचलू शकतो आणि फिट करू शकतो. ओके, नाव in order to do that we have at the rate component annotation. But before going ahead what we'll do no, we need to inject this. म्हणजे या कारच्या ऑब्जेक्ट सोबत हा टायरचा ऑब्जेक्ट आपल्याला भेटला पाहिजे. याच्यासाठी काय करू आपण, या कारचं कन्स्ट्रक्टर एक क्रिएट करू आणि त्या कन्स्ट्रक्टरला विल पास दिस टायर. जसं की आपण तेव्हा पाहिलं होतं याच्या लूज कपलिंगच्या वेळेस कन्स्ट्रक्टर थ्रू आपण याला इंजेक्ट केलं होतं. नाव दिस इज वन ऑफ द टाइप ऑफ इंजेक्शन, दॅट इज डिपेंडन्सी इंजेक्शन बाय कन्स्ट्रक्टर. डिपेंडन्सी इंजेक्शनचे दोन टाइप आहेत. ऍक्च्युली तीन टाइप आहेत, पण मेनली दोन टाइप आपण यूज करतो, दॅट इज कन्स्ट्रक्टर इंजेक्शन अँड सेटर इंजेक्शन. नाव दिस इज व्हॉट इज कन्स्ट्रक्टर इंजेक्शन. आय टेल यू गाइज व्हॉट इज कन्स्ट्रक्टर इंजेक्शन इज. Okay, now this is what constructor injection. Constructor injection. And then there is something called as setter injection. And then field injection. ठीक आहे, विल सी धिस वन बाय वन. नाव वी आर युझिंग कन्स्ट्रक्टर इंजेक्शन. कन्स्ट्रक्टर इंजेक्शन का म्हणतोय आपण, कारण आपण कार क्लासचा कन्स्ट्रक्टर यूज करतोय. हा कन्स्ट्रक्टर झाला, कार क्लासचा कन्स्ट्रक्टर यूज करतोय टू इंजेक्ट टायर. टायरला इंजेक्ट करण्यासाठी कार क्लासच्या कन्स्ट्रक्टरला आपण टायर पास करतोय, म्हणजे हा झाला काय, कन्स्ट्रक्टर इंजेक्शन. व्हॉट इज दिस कन्स्ट्रक्टर इंजेक्शन? व्हाय इट इज कॉल्ड एज कन्स्ट्रक्टर इंजेक्शन? बिकॉज वी आर युझिंग कार क्लास कन्स्ट्रक्टर टू इंजेक्ट टायर. Okay, hence it is called as constructor injection. Okay, now this is what is constructor injection is. What is the difference between constructor injection, setter injection and field injection? I'll tell you guys. ठीक आहे, म्हणजे म्हणजे काय करायचं आता आपल्याला इथं, या टायरला इनिशियलाइज करायचं. राईट, राईट, या टायरला इनिशियलाइज करायचं. हाऊ टू डू दॅट? धिस डॉट टायर इज इक्वल टू टायर. धिस डॉट टायर इज इक्वल टू टायर, आणि मग हा टायर ऑब्जेक्ट इनिशियलाइज होईल आणि आपल्याला इंजेक्ट मेथड भेटेल. ओके, नाव कार रनर मध्ये चला. what do we need to do? We need to create that application context वाली line. Okay, we do not have yet this config class. ठीक आहे, नाव आपण काय केलंय, कंटेक्स्ट क्रिएट केला. कंटेक्स्ट म्हणला आपण कार कॉन्फिग म्हटलं. कार कॉन्फिग आपल्या पॅकेज मध्ये नाहीये. ठीक आहे, what we'll do no, I'll create here one more class here, that is car config. Yeah, that is fine. So we'll not create any bin here for now. ओके, आपण फक्त कॉन्फिगरेशन क्लास क्रिएट करू आणि सोडून देऊ. याच्यामध्ये काही बिन कॉन्फिगर केलेले नाही आहेत आपण सध्या. सो व्हॉट विल डू नाव, वी हॅव क्रिएटेड वन अप्लिकेशन कंटेक्स्ट विथ कार कॉन्फिग. सी, कार कॉन्फिगला मी काहीच नाही केलं, वरचं कॉपी केलं आणि त्यातला कोड डिलीट केला फॉर टाइम बिंग. देन विल ऍड वन बाय वन, एक एक करून आपण त्या गोष्टी ऍड करू आपण. Okay, now what we have done? We have created a Spring container, that is application context, and we have pass a car config as a configuration class. या क्लासचं नाव काहीही देऊ शकता. ओके, तुम्ही you can give anything. मी just copy paste केलं. Now what do we need? We need a context dot. We need a context dot. Okay, now context dot. What do we need? We need a get bin.
we need what? Get bin. Bin of what class? Bin, we need car class चा bin. We need bin of what class? Car class चा bin. Okay. Now see, we will get the bin here, and this bin is belongs to car type. So we'll create one object and hold this bin into this object, car object. Now car मध्ये काय मेथड आहे आपल्याकडे? कार डॉट कार इज रनिंग. मग कार इज रनिंग ज्यावेळेस आपली कॉल होईल त्यावेळेस पहिले काय होईल? टायर इंजेक्ट होईल, कारण ही इंजेक्ट टायर मेथड कॉल होईल. ओके. आणि टायर इंजेक्ट झाल्यानंतर आपली कार विल बी रनिंग. Okay, this is what we are expecting. What we'll do now, we'll just go ahead and we'll run this example. Okay, and we'll see what exactly we get on output. So run it. Now see, what is it saying? No such a bin definition exception. No qualifying bin of spring car. See, तो काय म्हणतोय की कारचा बिन अवेलेबल नाहीये. Why? Two things, two reason can be there. One is we have not created explicitly car class the bin. Another thing is we have not declared car as a independent component. So what we'll do, what we'll do, we will simply write here as a component. We will simply write here as a component की बाबा our car is also a component. म्हणजे स्प्रिंग कंटेनर तू कारचा बिन पण तुझ्या इंडिपेंडेंटली बनवून टाक. ओके. we are making sure that the car is an independent component, so that spring container काय करतं माहितीये का, जेव्हा जेव्हा याला हे component annotation, सर्व्हिस annotation, अजून बरेचसे annotations आहेत, हे असे annotations दिसतात ना, तेव्हा स्प्रिंग कंटेनर समजून जाते की बाबा हा जो डेव्हलपर आहे हा या क्लासचा बिन स्वतः काय बनवणार नाहीये, मला त्याचा ऑटोमॅटिकली बिन बनवावं लागेल आणि प्रोव्हाइड करावं लागेल. ओके, मॅनेज करावं लागेल. सो दीज अनोटेशन्स वर्क्स लाईक दॅट. नाव आपण काय केलं, कारला कॉम्पोनंट बनवलं. मग आपण एक्सपेक्ट करतोय आता की स्प्रिंग कंटेनर जो आहे या कारचा बिन क्रिएट करून देईल आपल्याला. लेट्स ट्राय दॅट. Let's run again our application. Let's see what happens. See, again it is saying no qualifying bean of car class. So what is happening? कार क्लास जो आहे हा आपण याला बिन तर बनवली, इथं कॉम्पोनंट तर बनवलं, पण somehow this container is not able to create the bin of this car, because this bin is we have just mentioned that the component, our car will be component, but for the application context we need this bin to be created inside a car config. Okay, for the application context, we need this bin to be created inside a car config. So what we'll do, कार config मध्ये आपण एक कारचा बिन क्रिएट करू, जसे की आपण लास्ट टाइम केलं होतं. पब्लिक कार गेट कार, सॉरी, अँड रिटर्न न्यू कार. दॅट इज फाईन. ठीक आहे. बट ह्या कारला काय पाहिजे? टायर टाईपचा बिन पाहिजे. टायर टाईपचा बिन पाहिजे. ओके. नाव व्हॉट विल डू नो, याला आपण बिन म्हणू पहिले. ओके. नाव दिस बिन. पण ह्या कार कन्स्ट्रक्टर तरी इथे इनपुट घेतो राईट टायरचा. आपण त्या कन्स्ट्रक्टरला कंपल्सरी टायर बनवलंय, टायर पास करतोय. मग आपल्याला काय करायला लागेल, इथं टायरचा पण एक बिन बनवावा लागेल. पब्लिक टायर गेट टायर. आणि आता तुमच्याकडे जे टायर पाहिजे असेल तुम्हाला ते टायर तुम्ही इथं रिटर्न करू शकता. रिटर्न न्यू MRF, सॉरी, MRF टायर. ओके. आणि हे गेट टायर काय करायचं तुम्हाला, इथं पास करायचं. राईट. म्हणजे या टायर जो गेट टायर मेथड जो ऑब्जेक्ट रिटर्न करेल, MRF असेल जे काय असेल, तो आपण इथं पास करणार. तर इथं आपण म्हणतोय MRF टायर रिटर्न करा. ओके. आणि याला पण आपल्याला बिन म्हणावं लागेल, कारण हा पण इंडिपेंडेंट बिन राहील. तेव्हा जाऊन कुठं अप्लिकेशन कंटेक्टला कळेल की कार मध्ये गेट टायर हा बिन आपल्याला, जेव्हा आपल्याला कारचा बिन भेटेल त्याच वेळेस गेट टायर हा बिन आपल्याला रीड करायचा आहे, फेच करायचा, क्रिएट करायचा. ओके. नाउ लेट्स गो अगेन टू द कार config car runner and let's try to run this application and let's see what happens. See, again it is saying no qualifying bean of test spring demo car. म्हणजे कारचा अजून त्याला बिन भेटत नाहीये. का भेटत नाहीये? लेट्स लेट मी जस्ट
tell you guys one thing. Okay, so here we have this MRF, and also we need to make sure that this MRF is also a component. Okay, MRF is also a component which creates the bin which I mean MRF tires bin can be managed by spring container. जे स्प्रिंग कंटेनर आहे म्हणजेच अप्लिकेशन कंटेक्स्ट आपला हा वाला, याला सांगायचं आपल्याला की बाबा कार मध्ये जो टायर बिन आहे ना तो पण आमचा स्प्रिंग कंटेनरच मॅनेज करणार. वी डू नॉट नीड टू वरी अबाउट इट. Okay, and in that case we get this car bin to be created. Now again see, let's check what exactly happens now. Okay, again it is saying car bin is not available. Now we should have this bin so far created. Okay, one more thing, where is the car? Right, see here we have this tire and we are injecting this tire. We will do one more thing here. We need to make sure that this is one of the annotation at the rate auto wire annotation. 100 इंटरव्ह्यूज अटेंड कराल, 100 इंटरव्ह्यूज पैकी 100च्या 100 इंटरव्ह्यूज मध्ये विचारतील व्हॉट इज ऍट द रेट ऑटोवायर अनोटेशन. आय टेल यू गाइस व्हॉट एक्झॅक्टली ऑटोवायर अनोटेशन डू. But before that, let's try this. Let's try this. Okay, now again run this. What I'm doing, I'm wiring the bin. Okay, I am wiring the car bin to the, I'm sorry, I'm wiring the tire bin to the car. Okay, I am wiring the tire bin to the car so that we can get this tire we can get this tire inside the car. We can get this tire inside the car. One more thing I need to do, I have, we'll make all the tires as a component. Okay, so that it will not get confused. Okay, now let's see where is it is car. We have come make the mark this component as a car as a component. Inside this car we are injecting the car. We are injecting tire by using constructor injection. Then car is running and we are injecting tire and then printing this. So simply this car bin should be here with this application context by from car config. Okay, what is happening? Let's check. Why it is not creating bin? Okay, now context dot get bin. What we are doing? Context dot get bin. Okay, and we need to get the bin of type car. Now car class we need a bin and car dot this we are doing. Okay, this is simple. Right. Now it should work now. Now only it should work. So what is happening? Let's check. Okay. Again it is saying car types of bin cannot be found. Why it cannot be found? Spring demo. Okay. Let's run this. So what was happening, no? What was happening, right? वी इंजेक्टेड अगोदर काय झालं माहितीये का, आपण हा जो कार कॉन्फिग हा जो क्लास होता ना, मी जुना क्लास कॉपी केला होता राईट. तर जुनं पॅकेज मधनं तो कार कॉन्फिग घेत होता. मग आणि या कॉन्फिग मध्ये तर आपण कारचा प्रॉपर जो बिन पाहिजे होता तो बिन आपण क्रिएट केलाच नाहीये. राईट, तो बिन आपण क्रिएट केलाच नव्हता. दॅट इज वाय इट वॉज नॉट गेटिंग दिस कार बिन. बट एनिवेज सी व्हॉट हॅज हॅपन हिअर. आपण एक कॉन्फिग क्लास क्रिएट केला. कॉन्फिग क्लास क्रिएट करून त्याच्यामध्ये कारचा बिन क्रिएट केला आणि टायरचा बिन क्रिएट केला आणि हा टायरचा बिन आपण कार मध्ये इथे इंजेक्ट केला. ओके, इथं पास केला आणि म्हटलं की बाबा एक स्प्रिंग कंटेनर मला काय पाहिजे, इथं कारचा बिन पाहिजे. मला काय पाहिजे, कारचा बिन पाहिजे. ओके, व्हॉट डू आय नीड? आय नीड अ कार बिन. सो what will happen, no, this container spring container will look for car bin. This container will look for car bin and it will provide us those bins. Okay, now let's try one more thing. What I'll do, no, I'll not create these bins. काय करतो मी, याला comment out करतो. I just want to check whether this application context injects this bin automatically.
Yeah, no, it does not inject. Of course it will inject. Let's try. कारण आपण जेव्हा स्प्रिंग बूट यूज कराल ना तेव्हा आपण कॉन्फिग क्लासला आपण खूप कमी यूज करणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू यूज दिस कॉन्फिग क्लास व्हेरी लेस, लिटल लेस. ओके, सो यू गाइज नॉट नो नीड टू बी वरी. स्प्रिंग बूट सोबत अजून ह्या गोष्टी, स्प्रिंग बूट हॅज मेड दिस थिंग्स मोर इझी. ओके, ठीक आहे. नाउ वी हॅव क्रिएटेड टू बिन, वन इज अ कार बिन, वन इज टायर बिन. नाउ लेट्स से what if I need another tire? What if the MRF tire is not available? What if the MRF tire is not available? What we can do in that case? So, in that case, what we can do? We can simply create a bin of other tire. Okay. आपण याला म्हणू, इथं म्हणू, let's say MRF. Okay. We'll say this as a MRF bin आणि we'll say this as a C8 bin. Okay. Now, and this will return a C8 tire. Okay. Now, any bin, whatever the bin we want with this car, right? We can always inject only that particular bin. So, in first case, what we were doing, we were looking for car, okay? आणि जे काही टायर, जो कोणता टायर अवेलेबल होता ना, तो आपण इथं यूज केला. Now, what we'll do, no? We will simply, we will simply change the bin. Okay, what bin we need? Car config. Inside this car config now we have get tire. Of course get tire is not there. So जर आपल्याकडे MRF अवेलेबल असेल तर फक्त आपण इथे MRF get MRF करणार. That is it. कार रनर मध्ये जाणार, ऍट द रन रॅज करणार जावा अप्लिकेशन आणि इथं पहा तुम्हाला MRF टायर इज इंजेक्टेड आलं, राईट? बिकॉज वी हॅव इंजेक्टेड MRF, वी आर युझिंग MRF बिन. समजा तुम्हाला C8 पाहिजे असेल, ठीक आहे, तर फक्त या गेट कार मध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त बिनचं नाव मेन्शन करायचं. दॅट इज इट, गेट C8. ओके, अँड देन राईट क्लिक, रन ॲज जावा application. Now what we will get? See, C8 tire is injected. सो मेन गाडीला तुम्ही, मेन क्लासला तुम्ही चेंज नाही करणार, बाकीच्या कोणत्याच कार टायर, कार क्लास मध्ये चेंज नाही करणार, टायर मध्ये नाही करणार, कोणत्याच दुसऱ्या क्लास मध्ये चेंज नाही करणार. यू आर जस्ट चेंजिंग द कॉन्फिग क्लास. हे कॉन्फिगरेशन आहे, राईट? म्हणजेच काय, इमॅजिन करा. म्हणजेच काय तुमचं, हे एक शोरूम आहे, सॉरी, हे एक तुमचं वेअर हाऊस आहे, गोडाऊन आहे, व्हॉट एव्हर इट इज. ओके, आणि याच्यामध्ये टायर्स पडलेले आहेत खूप सारे, आणि इकडे कार बनवणं चालू आहे. ओके, दिस इज कार, राईट? ओके, या, दिस इज कार. आय डोंट नो. ओके, ना वेअर हाऊस मध्ये खूप सारे टायर्स पडलेले आहेत. ठीक आहे, म्हणजेच तुमचा कार कॉन्फिग झाला आहे वेअर हाऊस. ओके, आता या कॉन्फिग क्लास मध्ये कोणता टायर बनलेला, कोणता टायर आहे, वी डू नॉट नीड टू वरी अबाउट इट, राईट? जो टायर अवेलेबल असेल तो टायर येणार, फिट करणार. मग आता याच्यातले समजा MRF चे टायर जर संपले, MRF चे टायर जर संपले तर अपोलोचे टायर येणार ऑटोमॅटिकली. अपोलोचे संपले तर C8 चे टायर आणून टाकणार, ज्या लोकांचं मॅनेज करायचं काम असेल हे. सो दिस इज व्हॉट इज दिस कॉन्फिग क्लास इज डुईंग. Okay, this is what is this config class is doing. What does this config class is doing? This config class is simply injecting whatever available bin you have. ठीक आहे, म्हणून आपण काय करतोय, फक्त कॉन्फिग क्लास मध्ये बिनचं नाव चेंज करतोय, अँड दॅट इज इट. गॉट इट? So what do we need to do? We simply need to practice these examples, right? As I am saying you guys. Okay, just a second, guys. Okay, now, so what do we need? I was saying we need to practice this. Okay, now see,
Today we have written two new annotation. One is at the rate component, another one is at the rate auto wiring. Okay, at the rate component and at the rate auto wire annotation. Two annotations we have seen today. Now, what does this at the rate component annotation do? At the rate component annotation marks our class as an independent component. Marks our class as an independent component so that this class can be tested independently, can be injected independently. What does at the rate auto wire annotation do? This at the rate auto wire annotation, at the rate auto wiring is a complete whole session आणि यांचे टाइप्स तिन्ही टाइप पाहणार आपण एका सेशन मध्ये. ओके, बट लेट्स जस्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट डज ऍट द रेट ऑटो वायर अनोटेशन डू. ऍट द रेट ऑटो वायर अनोटेशन वायर्ड. ओके, वायर्ड म्हणजे काय? बांधणे. राईट. ऍट द रेट ऑटो वायर अनोटेशन वायर्ड द रिक्वायर्ड डिपेंडन्सी इनटू द डिपेंडंट कॉम्पोनंट. वायर्ड रिक्वायर्ड डिपेंडन्सी इनटू द डिपेंडंट कॉम्पोनंट म्हणजे कार मध्ये आपल्याला टायर पाहिजे. कारमध्ये आपल्याला टायर पाहिजे तर ऍट द रेट ऑटो वायर अनोटेशन काय करणार? या टायरला वायर करणार कारमध्ये. नाव ऑटो वायरिंग, वी हॅव व्हेरियस टाइप्स ऑफ ऑटो वायरिंग. ओके, those types we will be exploring when we will learn this at the rate auto wire or auto wiring concept from the spring framework. Okay, now but just for time being understand what does this auto wire do. नावासारखं काम करतं, वायर करतं. कशाला? डिपेंडन्सीला. कोणत्या डिपेंडन्सीला? या टायर डिपेंडन्सीला. कशामध्ये? ज्या क्लासमध्ये लिहिली आहे त्याला, त्या क्लासमध्ये. ओके, वी कॅन यूज दिस at the rate auto wire here too. सी, इथं पण आपण लिहू शकतो याला ऍट द रेट ऑटो वायर आणि इथून कन्स्ट्रक्टर लिहायचं काम नाहीये. याला म्हणतात फील्ड इंजेक्शन. अगोदर झालं कन्स्ट्रक्टर इंजेक्शन कारण आपण कन्स्ट्रक्टरचा यूज करत होतो. ओके, आणि these are called as dependency injections. Okay, constructor injection because we are using constructor to inject this dependency. We are using constructor to inject the dependency. Okay, we are using constructor to inject dependency. Now this is what is your field injection because we are using this field to inject. आपण काय म्हणतो बाबा या फील्डला इंजेक्ट करा. ठीक आहे, मग या ऑटो वायरची गरज नाहीये इथं. डायरेक्ट एवढा चेंज करा. नाउ दिस विल बी ऑटोमॅटिकली इंजेक्टेड. ओके, we'll see this in detail maybe in tomorrow's session. See, does it will not make any. Okay, car config. What is the issue here? Right, car doesn't take any this thing. Okay, a component, so that is why. Now see, run this. What is happening? Undefined bean of creating. Of course, it is saying no qualifying bean of type. नो क्वालिफाईंग बीन ऑफ टाइप टायर. म्हणजे काय होतंय? आपल्याकडे किती टायर आहेत सध्या? किती टायरचे क्लासेस आहेत? विल सी दॅट इन टुमॉरो सेशन. ओके, बट एनिवेज एक एरर आलाय. आपल्याला म्हणतोय की तो नो क्वालिफाईंग बीन ऑफ टायर, टायरचा एक बीन भेटत आहे. म्हणजे किती टाईपचे टायर आहेत आपल्याकडे? एक, दोन, तीन. ठीक आहे, आपण म्हणतोय की कार टायरला इंजेक्ट कर. मग कारला समजत नाही बाबा टायरला इंजेक्ट कर. तीन कंपन्यांचे टायर आहेत. ते एक्झॅक्टली कोणता टायर इंजेक्ट करायचा? एक्झॅक्टली कोणता टायर इंजेक्ट करायचा? करेक्ट, एक्झॅक्टली कोणता टायर इंजेक्ट करायचा. सो राईट, एक्झॅक्टली विच टायर टू इंजेक्ट अँड दॅट इज व्हॉट इट इज सेइंग की बाबा तुमच्याकडे कार मध्ये तुम्ही बिन तर इंजेक्ट करायला जात होतात पण तुम्हाला एक्झॅक्ट कोणता टायर इंजेक्ट करायचा हे कन्फ्युजन होतं. राईट, बट सी बट सी इथं काय होतं? आपल्या कॉन्फिग मध्ये आपण दोन बिन क्रिएट केले होते, एक C8 आणि एक MRF. ठीक आहे, जेव्हा कधी अप्लिकेशन कंटेक्स्ट या कारचा बिन क्रिएट करतो तेव्हाच पाहतो बाबा कारला काय लागतं? कारला लागतं टायर. मग कॉन्फिगरेशन म्हणजे या वेअर हाऊस मध्ये पाहतं कोणत्या कोणत्या कंपनीचे टायर आहेत इथं. तर इथं भरपूर कंपनीचे टायर आहेत. मग कंटेक्स्ट वाला म्हणतो, कंटेनर म्हणतो की अरे यार इथं तर तीन कंपन्यांचे किंवा दोन कंपन्या इथं, कारण दोन बिन आहेत. राईट, इथं दोन कंपन्यांचे टायर अवेलेबल आहेत. कोणता टायर घ्यायचा? मला कन्फ्युज होतो. म्हणून तो
ज्यावेळेस आपल्याला या कार कॉन्फिग मध्ये मल्टिपल बिन क्रिएटेड आहेत ना टायरचे, इथे मल्टिपल बिन आहेत टायरचे, तर हा कन्फ्युज होतो कोणता बिन इंजेक्ट करायचा. ठीक आहे. म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण रन करतोय ना, त्यावेळेस तो म्हणतोय की नो क्वालिफाईंग बिन फाउंड फॉर दिस टायर. ठीक आहे, हा एरर आहे. ओके. सी, नो युनिक बिन डेफिनेशन क्वालिफाइंग बिन ऑफ टायर अवेलेबल. एक्सपेक्टेड सिंगल मॅच काय म्हणतो बघा, हा एक्सपेक्टेड सिंगल मॅचिंग बिन बट फाउंड टू गेट MRF आणि C8. म्हणजे या कारला आपल्याला टायर पाहिजे, एकच टायर पाहिजे, एकाच कंपनीचं. एकाच कारला दोन वेगळ्या वेगळ्या कंपनीचे टायर नसतात. एकाच कंपनीचा टायर पाहिजे, पण तो म्हणतोय की बाबा तुम्ही तुमच्या वेअर हाऊस मध्ये म्हणजे तुमच्या कॉन्फिग मध्ये दोन टाईपचे टायर बनवून ठेवलात. एक आहे MRF आणि एक गेट C8. कोणता टायर इंजेक्ट करायचा मला माहिती नाही, तुम्ही मला सांगा. कोणता टायर इंजेक्ट करायचा मला माहिती नाही, तुम्ही मला सांगा. अँड दॅट इज वाय इट इज गेटिंग कन्फ्युज अँड इट इज शोईंग थ्रोइंग अस एरर. मग जर आपण जर इथे एकच बिन ठेवला, सेव्ह केलं, एकच बिन ठेवला, तर MRF चा इंजेक्ट करेल तो. रन करा. सी, MRF इज इंजेक्टिंग नाव. याच्यामध्ये जर आपण C8 चा ठेवला, MRF चा काढला, तर C8 चा बिन इंजेक्ट होणार. सी हिअर, C8 चा बिन इंजेक्ट होणार. पण असं तर नाही जमणार की आपण एक डिलीट करणार आणि एक ठेवणार. प्रत्येक वेळेस तुम्ही काय डिलीट करणार, तुम्हाला कसं माहित पडणार, राईट? फॉर दॅट पर्पज वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज फॉर दॅट पर्पज वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज @qualifier annotation. सी, आता मी काय म्हणतो इथं, इथं मी गेट बिन करतोय, बिनला नाव देतोय मी इथं. ओके, हे आपण पाहणार आहोत उद्याच्या सेशन मध्ये. सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर रायटिंग बाबा गेट MRF जे आहे ना, याचं नाव MRF राहणार. बिन MRF बिनचं नाव MRF राहणार. आणि सॉरी, C8 बिनचं नाव C8 राहणार. तुम्ही नाव काहीही देऊ शकता, तुम्ही स्वतःचं नाव पण देऊ शकता, पण मेक शुअर करा की समजेल तुम्हाला काय कशाचं बिन आहे अँड ऑल. ठीक आहे. मी काय म्हणतो की बाबा एक MRF टायरचा बिन बनव आणि त्याला नाव दे MRF. C8 टायरचा बिन बनव आणि त्याला नाव दे C8. नाव जेव्हा कार मध्ये आपल्याला हा बिन इंजेक्ट करायचा असतो, आता काय होते, कार कार काय करते या केसमध्ये, कन्फ्युज होते कार की बाबा कोणता बिन इंजेक्ट करायचा. इट हॅज अ टू क्वालिफाईंग बिन. इट हॅज टू क्वालिफाईंग बिन, राईट? सिंगल पाहिजे पण त्याला मल्टिपल भेटतात. सी, दोन भेटतात त्याला, पाहिजे सिंगल पण भेटतायत दोन. मग कसं सांगायचं कारला की बाबा कोणता बिन इंजेक्ट करायचा? त्याच्यासाठी आपल्याकडे अजून एक अनोटेशन आहे, क्वालिफायर अनोटेशन. क्वालिफायर अनोटेशन काय करतं, आपल्याला जो तुम्ही काय करता, तुम्हाला जो बिन पाहिजे ना, फक्त त्या बिनचं इथं नाव देता. म्हणतात बाबा टायर MRF नावाचा बिन इंजेक्ट करून दे. ठीक आहे. टायर C8 नावाचा बिन इंजेक्ट करून दे. नाव लेट्स गो अहेड अँड रन दिस. सी, MRF इज गेटिंग इंजेक्टेड. मग आता काय करायचं आपल्याला, फक्त तुम्ही कारमध्ये जायचं आणि म्हणायचं आता, कारण रन टाइमला समजा आता MRF चे टायर संपले आणि आपल्याला म्हणायचं आता MRF चे संपले, मग कोणते टायर पाहिजे आपल्याला, मग C8 चे द्या. आपल्याकडे गोडाऊन मध्ये C8 चे अवेलेबल आहेत. डू वन थिंग, कार मध्ये पहा, मी क्वालिफायरला फक्त C8 चेंज केलं आणि अप्लिकेशन रन केलं. ओके, सी, C8 टायर इज इंजेक्टिंग अँड कार इज रनिंग. सो रन टाइम तुम्हाला जो कोणताही बिन अवेलेबल असेल तो बिन भेटतो बाय युझिंग दिस annotations. Okay, so @AutoWire annotation, we'll see that to in tomorrow's session. But qualifier annotation, this will also will check. But I hope you guys got the idea how we can create a bin, how we can get this bin independently. From tomorrow onwards, we will not be creating this Spring Core project. We will be creating Spring Boot project आणि Spring Bootचा यूज करून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. बिकॉज बाय युझिंग Spring Boot, we do not need to worry about this configuration. हे जे कॉन्फिगरेशन क्लास आहे ना, हा स्प्रिंग कोरच्या केसमध्ये आपल्याला क्रिएट करायला लागतो. स्प्रिंग बूटच्या केसमध्ये आहे ना, छोट्या छोट्या अप्लिकेशन साठी, सिंपल अप्लिकेशन साठी वी डू नॉट नीड टू क्रिएट इट. ठीक आहे. आय होप you guys are getting at least a little bit of whatever I am saying. With a practice, with a Spring Boot, with RESTful services, these concepts will be more clear to you guys. But of course, you guys need to practice these things. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी प्रॅक्टिस कराव्या लागतील. Yes, sir. राईट?
right? Okay, so we have now see everything, most of the part here contains annotations, right? Most of the part here is containing annotations only. Bean annotation, configuration annotation, auto-wire annotation, qualifier annotation. Ajun udya primary annotation I'll tell you guys. So we need to know, we need to remember these annotations. We need to learn this. We need to learn these annotations. Okay. As I told you guys, by the weekend I'll provide you guys one PDF where we will note down all the annotations. Okay. Also, also we will learn till the weekend, no, we'll learn more annotations, and I'll keep adding those annotations into that PDF. ठीक. Make sure guys you at least try out these examples. Okay, see, समझते, I know that at this level, for some of you it's not like for everyone. For some of you it might be difficult to understand everything, but make sure you practice these examples. Okay, make sure you practice these examples at home, then and only then it will be clear for you guys, then and only then you will be able to understand this. ठीक. Okay, if you guys have any doubts you guys can ask. We'll stop here, we'll continue tomorrow. Till then, bye bye guys, take care.